एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 अखेरीस उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 17 कोटी 70 लाख रुपयांचा ढोबळ नफा आणि 9 कोटी 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे। विशेष म्हणजे बँकेने 0% नेट NPA राखत आर्थिक शिस्त व सक्षम व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिल्याची माहिती चेअरमन निवृत्ती अरिंगळे यांनी दिली। बँकेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असून ठेवी, कर्ज वाटप आणि एकूण व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे। स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत डिजिटल बँकिंग सुविधांमध्ये मोठी भर घातली आहे। UPI, IMPS, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, भारत बिल पेमेंट आणि ई-स्टेटमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे दररोज सुमारे 25,000 डिजिटल व्यवहार होत असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। लवकरच बँकेचा स्वतंत्र IFSC कोड कार्यान्वित होणार असून RTGS व NEFT सेवा अधिक गतिमान करण्याचा मानस आहे। आगामी वर्षासाठी किमान 25% व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट ठेवून विविध कर्ज व ठेव योजना राबविण्यात येणार आहेत। यावेळी ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष कमल आढाव, जनसंपर्क संचालक नितीन खोले तसेच संचालक मंडळ उपस्थित होते। 31 मार्च 26 अखेर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेला 17 कोटी 70 लाखाचा ढोबळ नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे सगळ्या तरतुदी जाऊन या ठिकाणी 9 कोटी 6 लाखाचा निव्वळ नफा झालेला आहे। बँकेच्या ज्या ठेवी आहे त्यामध्ये पूर्वी 688 कोटी 92 लाखाच्या होत्या, त्या 31/3/26 ला 803 कोटी 29 लाखाच्या ठेवी झालेल्या आहे। एकूण 114 कोटी 34 लाखाची वाढ ठेवीमध्ये बँकेचे झालेले आहे। कर्ज बँकेचे 4.38.69 कोटी होते, त्यामध्ये वाढ होऊन 31/3/26 ला 565 कोटी 89 लाख झालेले आहे आणि त्याच्यामध्ये वाढ 127 कोटी 29 लाखाची आहे। बँकेचा एकूण जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 241 कोटी 66 लाखाची वाढ झालेली आहे। कर्मचाऱ्यांची मेहनत, संचालक मंडळाचं नियोजन यामुळे बँकेची दिवसागणिक प्रगती होत आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं नावलौकिक आहे आणि अनेक व्यावसायिकांना या ठिकाणी कर्ज पुरवठ्याचं काम नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून होत आहे। बँकेला स्वतःचा IFS कोड करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे आणि या एप्रिल अखेरपर्यंत स्वतःचा IFS कोड ट्रान्झॅक्शन आपल्याला सुरू करायचं आहे, जेणेकरून ग्राहकांना रिअल टाइम ट्रान्झॅक्शन त्याचं त्या ठिकाणी होणार आहे। पूर्वी बँकेमार्फत ते होत होतं, परंतु आता रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी बँकेला स्वतःचा कोड या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचप्रमाणे आणखी एक नवीन बाब म्हणजे या ठिकाणी बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स आणि बिझनेस फॅसिलिटर या सुविधा बँक सुरू करत आहे, जेणेकरून ज्या काही ग्रामीण भागामध्ये बँक पोहोचली पाहिजे त्या दृष्टीने हे बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स बँक नेमणार आहे। त्या ठिकाणी बँकेचा प्रतिनिधी त्या गावातला असेल किंवा जे काही 10-5 गाव असतील आजूबाजूचे, त्या ठिकाणी तो नेमला जाईल आणि त्याच्या मार्फत बँकेचे व्यवहार केले जातील। लोकांना घरपर्यंत सुविधा या ठिकाणी देण्याचं काम आपल्या बँकेच्या मार्फत या ठिकाणी या वर्षापासून सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे पंतप्रधानांची जी
जी काही सबसिडी घरासाठी मिळती ते इतर बँकेमध्ये पूर्वी होती, परंतु आपल्या बँकेत नव्हती. त्यालाही परवानगी आपल्याला मिळालेली आहे. आणि इथून पुढे जे काही कोणी घर घेतील त्याला सबसिडी जी केंद्र शासनाची आहे ती आपल्या बँकेत मार्फत देखील मिळणार आहेत. स्वतःचा QR कोड आल्यामुळे या ठिकाणी जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते बँकेचे रिअल टाइम होणार आहे. UPI सुविधेद्वारे दैनंदिन दररोज 1 लाखापर्यंतचा व्यवहार करता येणार आहे. फोन पे, गुगल पे, ATM, भीम ॲप, व्हॉट्सअप इत्यादी जे डिजिटल चॅनल आहे ते 24/7 असं चालू असतं. त्यामध्ये बँकेचे जवळजवळ दररोज 25,000 ट्रान्झॅक्शन हे होत असतात. कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ग्राहकांना या ठिकाणी बँकेची सेवा मिळावी यासाठी जवळजवळ 1 तासांनी बँकेचा टायमिंग आम्ही वाढवला आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत व्यवहार आपल्याला बँकेत करता येणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार रविवारी सुट्टी असते, त्यामुळे आम्ही काही शाखा या त्या दिवशी सुरू ठेवतो. त्यामध्ये देवळाली कॅम्प शाखा, त्याचप्रमाणे जेल रोड, सायकाडा रोड या शाखा आम्ही शनिवारी रविवारी देखील चालू ठेवलेल्या आहेत. कारण एखाद्या ग्राहकाला अर्जंट जर पैशाची गरज वाटली, बँक त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पण इतर शाखामध्ये जाऊन तो व्यवहार करू शकतो. अशा पद्धतीचं सर्व सुविधा ग्राहकांना देण्याच्या दृष्टीने आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube या सोशल मीडियाचा वापर आपण सुरू केलेला आहे. चांगल्या प्रकारे जाहिराती आपण या ठिकाणी बँकेच्या करतो आहोत. त्यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर जिल्ह्यातील जे प्रेक्षणीय स्थळ आहेत त्याची जाहिरात बँकेच्या माध्यमातून, तसंच सिटीलिंक बँकवरही सिटीलिंक बस ज्या आहेत त्याच्यावरही बँकेची जाहिरात आपण केलेली आहे. रेडिओच्या माध्यमातून बँकेच्या जाहिराती आपण सर्व चॅनलवर करतो आहोत. ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एखाद्याला बँकेत येता आलं नाही तरी घरपोच सेवा देण्याचं काम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून आपण करतोय. शालेय जे विद्यार्थी आहे किंवा जो काही सुरक्षेच्या बाबतीचा जो विषय आहे त्याच्यासाठी शालेय विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी सेमिनारच्या माध्यमातून आपण त्यांना सगळी माहिती देत असतो. अशा पद्धतीचे सर्व उपक्रम या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही सगळं देण्याचा प्रयत्न करत आहोत.